आता त्याचं इथं आपण क्लिक करणार आणि सकाळी सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। सगळ्यांच्या पैसे आलेत, कुणाचे राहिले असतील त्या बहिणी पण वंचित राहणार नाहीत। हा शब्द तुमच्या भावाचा आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्यासाठी अजितदादांनी 4600 कोटींच्या चेक वरती सही केलेले आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज 4600 कोटींच्या चेक वरती सही केलेले आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहे। काल मी 4600 कोटीच्या चेकवर सही करून आलोय। सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आज 4500 कोटींच्या चेक वरती सही करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे आणि एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून विजेचे बिल भरण्याची गरज भासणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल येणार नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। मोफत विजेची योजना आणली, आता विजेचं बिल भरायची गरज नाही, मोफत वीज मिळणार। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल येणार नाही, म्हणजेच वीज बिल येणार नाही। एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून आज काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींना बोनस देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे। तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच बोनस सुद्धा मिळणार आहे। तर हा बोनस 3000 रुपयांचा असणार आहे, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भाऊबीजेला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेली होती। त्यानंतर जे धुलीवंदन झालं म्हणजे जे होळी झाली तर त्या होळीनिमित्त सुद्धा 3000 रुपये आलेले होते। त्याचप्रमाणे आज तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयांचा बोनस येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय। तो बोलतात हे कसं आहे, काय एवढ्या योजना होतात कशा? म्हणजे लोकांना वाटतंय, विरोधकांना वाटतंय की फक्त योजना घोषणा करतात, पण घोषणेची अंमलबजावणी होताना त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, घाबरतात। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की तेही विरोधकांकडून टीका झाली तरी पण आम्ही लाडक्या बहिणींना बोनस 100% देणार आहोत। कारण विरोधी पक्षांकडून सरकारवरती टीका होत होती की सरकार कुठेही पैसा खर्च करत आहे। त्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे भूमिका सुद्धा घेतलेली आहे की लाडक्या बहिणींना आम्ही बोनस एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे देणार आहोत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे पैसे देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजे, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे देण्यात येणार आहे। परंतु आज सरसकट सर्व बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाही, बोनस सुद्धा मिळणार नाही। कारण यासाठी राज्य सरकारकडून 3 याद्या
तयार करण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या 3 लाभांचे पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांची पहिली यादी तयार करण्यात आलेली आहे। बघा तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता की पहिल्या यादीमध्ये 20 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे दुसऱ्या यादीमध्ये 8 जिल्हे आणि 8 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये 8 जिल्हे आणि 12 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। एकंदरीत या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोबतच बोनस गॅसचे पैसे सोडण्यात येणार आहे। परंतु आज प्रामुख्याने ज्या पहिल्या यादीमधील 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा आज 100% संपणार आहे। सोबतच ज्या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 10 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं यामध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येतील। म्हणजेच ज्या बहिणींचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। उर्वरित बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु उर्वरित बँकांमध्ये काही वेळानंतर हे पैसे येणार आहे। त्याच्यामुळे सर्वात अगोदर आज ज्या महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे हस्तांतर होणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा ज्या लाडक्या बहिणी पुणे जिल्ह्यामधून असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। याच्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल, स्वारगेट असेल, कात्रज असेल, बेकराईनगर असेल, हडपसर असेल या साईडला सुद्धा पैसे येणार आहेत। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर। बघा याच्यामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल या ठिकाणी सुद्धा पैसे येणार आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। बघा या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम जो वचनपूर्ती सोहळा पार पडलेला होता त्यामुळे आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। आणि चौथा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। बघा प्रामुख्याने पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, सोबतच रायगड जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि 8वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा। म्हणजेच प्रामुख्याने आज सांगली जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। सोबतच 9वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, म्हणजेच अहमदनगर जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच या 3 लाभांचे पैसे येणार आहे। सोबतच 10वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। बघा प्रामुख्याने आज अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल किंवा नंदुरबार जिल्हा असेल तर या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 13वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 14वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आणि 16वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, बीड असेल तर या जिल्ह्यांमध्ये आजच या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। सोबतच 17वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। बघा प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामधील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील, अमरावती जिल्ह्यामधील, वर्धा जिल्ह्यामधील आणि नागपूर जिल्ह्यामधील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे त्यांनी लगेच व्हिडिओ पाहता सुद्धा व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे। सोबतच ज्या 10 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत तर त्या 10 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या 10 बँकांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येऊन जातील। बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक। ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, कारण ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेला एका दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं, त्यामुळे ज्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांच्या
बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, बँक ऑफ इंडिया सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. आणि तिसरी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया. बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे आज स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा युनियन बँक ऑफ इंडिया असेल, या तिन्ही बँकांमध्ये पैसे येणार आहेत. उर्वरित 7 बँका लगेच सांगतो आणि उद्याच्या ज्या 8 बँका आहेत त्या 8 बँका सुद्धा लगेच सांगतो. परंतु अगोदर ज्या 7 बँका राहिलेल्या आहेत त्या 7 बँका लगेच सांगतो. याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक आणि सातवी बँक म्हणजे IDBI बँक. बघा, या प्रामुख्याने 10 बँकांमध्ये आज पैसे येणार आहेत. उद्याच्या 8 बँका सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये पहिले जी बँक आहे तर ती बँक म्हणजे ICICI बँक, दुसरी बँक म्हणजे HDFC बँक, तिसरी बँक म्हणजे पेटीएम बँक, चौथी बँक म्हणजे सिटी बँक, पाचवी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, सातवी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, आठवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजेच उद्या या 8 बँकांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु या उर्वरित ज्या बँकांमध्ये ज्या ज्या बहिणींचं बँक खातं असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु अगोदर या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. अगोदर या 10 बँकांमध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर उर्वरित बँकांमध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे सर्व बहिणींना आजच पैसे मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. सोबतच आज फक्त याच बहिणींना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामधील काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा समोर आलेले आहेत. म्हणजेच आज ज्यांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आणि या 10 बँकांपैकी आहे त्यांना तर पैसे येणार आहेत. उर्वरित बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत. त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, सर्वात प्रथम कालच्या व्हिडिओमध्ये बहिणींनी सुद्धा प्रश्न विचारलेला होता की आज कोणाला पैसे येणार आहे. सकाळपासून एकच कमेंट येत आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे. सोबत ज्या बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस आहे आणि त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असेल त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. आणि सोबतच जो बोनस आहे तर तो बोनस सरसकट सर्व बहिणींना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तरच तुम्हाला बोनस सुद्धा देण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला एप्रिल हप्ता 1500 रुपये प्रमाणेच मिळणार आहे. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे 2500 रुपये मिळणार आहेत आणि हा बोनस 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे. आणि ज्या बहिणींना मागील हप्ते थकीत असेल त्यांना सुद्धा पैसे येणार आहे. त्याची अपडेट आपण लगेच बघून घेऊयात. परंतु बघा, हे 2500 रुपये आणि हे 1500 रुपये म्हणजे हे 4000 रुपये आणि हे 3000 रुपये म्हणजे टोटल मिळून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 7000 रुपये आज येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींचा जो तिसरा प्रश्न आहे तर तो तिसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की मागील पैसे येणार का. कारण काही बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नव्हता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नव्हता, अजून सुद्धा त्यांना पैसे आलेले नाही. तर लाडक्या बहिणींनो, कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. जरी तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे काल आलेले नसतील, बोनसचे पैसे काल आलेले नसतील किंवा एप्रिल हप्ता काल आलेला नसेल, तुम्हाला आजपासून हे पैसे विस्तांतर सुद्धा केले जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या खाली एक गोष्ट देणार आहे किंवा व्हिडिओमध्ये सुद्धा लगेच सांगून टाकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मागील पैसे आलेले नसतील तर तुम्ही एक काम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मागील पैसे, या चालू महिन्याचे पैसे, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे सुद्धा येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अर्थसंकल्प संपलेला आहे. तर त्या अर्थसंकल्प संपल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सुधारवण्यासाठी राज्य सरकारकडून या 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. याची लास्ट डेट 2 ते 3 दिवसांमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा
घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तर बघा, या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे ही. राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची सुद्धा योजना आहे. म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2 दिवस याचे अर्ज सुद्धा सुरूच आहे. ज्या बहिणींना अर्ज करायचा असेल तर त्यांनी गावामधील माई सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3च पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असू नये. सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही SC कास्टमध्ये असावेत, ST कास्टमध्ये असावेत, OBC कास्टमध्ये असावेत. म्हणजे तुम्ही कास्टमध्ये बसत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. तुम्ही जर विधवा असाल, अपंग असाल तरी पण तुम्हाला याच्यामध्ये रिझर्वेशन सुद्धा देण्यात येणार आहे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे रहिवासी सुद्धा असायला पाहिजे, तर तुम्हाला या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, राज्य सरकारची सर्वात मोठी जी योजना आहे तर ती योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. म्हणजेच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून जी योजना राबवली जात असते तर ती योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. म्हणजेच लाडक्या बहिणींना पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु या पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्याच लाडक्या बहिणींनी या योजनेचा अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांनाच या पिठाची गिरण या योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. सोबतच दुसरी जी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा किंवा सरकारी पेन्शन घेत नसावा. जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसेल, पेन्शन घेत नसेल किंवा सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल तरच तुम्हाला याचा लाभ देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांनाच पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. बघा, ही तिसरी योजना आहे तर ही तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. राज्यामध्ये लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून 25,000 रुपये रक्कम डांका मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, मसाला व्यवसाय करायचा असेल त्याच लाडक्या बहिणींना या मोफत डांका मशीन या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु या डांका मशीनसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच मोफत डांका मशीन योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बघा, डांका मशीन योजनेसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. म्हणजेच महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्याचे रहिवासी नसायला पाहिजेत. आणि तुमच्याकडे ओळखीचा पुरावा असायला पाहिजे. याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल. या 3 कागदपत्रांपैकी एक कागदपत्र तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला डांका मशीन खरेदी करण्यासाठी 25,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो प्रश्न म्हणजे मागील पैसे येणार का. बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना मागील हप्ते आलेले नाहीत आणि पुढील पैसे येत चाललेले आहेत. म्हणजे काही बहिणींना आज सकाळपासून एप्रिल हप्ता
आलेला आहे, परंतु त्यांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नाही, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नाही. तर त्या लाडक्या बहिणीने एकच काम करायचं आहे, तर ते काम म्हणजे तुम्ही या लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल सुद्धा करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत. तर बघा या ठिकाणी नंबर सुद्धा दिलेला आहे बघा, 98 61 71 71 71 हा 10 अंकी नंबर लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरून मेसेज सुद्धा करायचा आहे. त्या ठिकाणी तुमचं नाव, तुमचा तालुका, तुमचा जिल्हा आणि तुम्हाला कोणत्या महिन्याचे पैसे आलेले नाही ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील सर्व पैसे देण्यात येणार आहेत, परंतु तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असावे तरच तुम्हाला मागील पैसे देण्यात येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला मागील पैसे देण्यात येणार नाही. थेट राज्य सरकारकडून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल, म्हणजेच तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनेचा लाभ घेत नसाल, सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसेल, टॅक्स भरत नसेल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, तरच तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे आजच हस्तांतर सुद्धा केले जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.